यानंतर नानासाहेब कदम. सर्वप्रथम गौतम बुद्धापासून आतापर्यंतच्या नरेंद्र दाभोलकरांपर्यंत ज्यांनी भारताला नव्हे संपूर्ण जगाला एक पुरोगामी विचाराची प्रतिमा, पुरोगामी विचाराचं सामर्थ्य दिलं, त्या सर्वांना माझं सर्वप्रथम वंदन. तसेच कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव संपूर्ण देशामध्ये सर्वीकडे साजरा झाला, त्यांना देखील माझा प्रणाम. त्यानंतर विचारमंचावर विराजमानित सर्व मान्यवरांना देखील माझं अभिवादन. माझ्या यशस्वी मित्रांना सर्वांना अभिनंदन व एक ध्येय, एक जिद्द चिकाटी, एक स्वप्नग्राशी बाळगून येथे बसलेल्या सर्व माझ्या तरुण मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. मी कदम नानासाहेब आनंदराव, मुक्काम रांजणगाव, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून आपल्या समोर संवाद साधण्यासाठी आलो आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी विद्यार्थी आहे, परंतु माझे आई वडील अत्यंत संस्कारी आहेत आणि त्या संस्कारीपणामुळेच माझ्यावरती चांगल्या संस्काराचं बीजारोपण झालेलं आहे. आणि त्यामुळं हे सर्व यश मी माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, तसेच माझी पत्नी, सर्व माझा परिवार, सर्व आप्त आणि सर्व मित्रांना अर्पण करतोय. मित्रांनो, मी 5-10 मिनिटं तुमच्यासोबत 4-5 मिनिटं गप्पा मारणार आहे, परंतु अत्यंत प्रामाणिकपणे जे काही मला अनुभव आले त्यातून तुम्ही सुधारावे. तुम्हाला त्या अनुभवाला सामोरं जायची गरज पडली, जे काही वाईट अनुभव होते तेच आपण समाजासमोर सादर करणार आहोत. सर्वप्रथम मी आपल्यासोबत नमूद करू इच्छितो की स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्या सर्वांना उतरायची इच्छा असेल तर माझं वैयक्तिक मत आहे की ज्याला बेंबीच्या देठापासून जर इच्छा असेल त्यानंच उतरावं. मी स्पष्ट बोलतोय, कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये खूप रग लागते आणि त्यामुळं जर कुणाचे आई वडील, कुणाचे इतर कोणी जर फोर्स करत असतील तर कृपया स्वतःला विचारा की आपली अंतर्मनातून इच्छा आहे की नाही. ही सर्वप्रथम माझी बाब आहे. त्यानंतर जर आपण ठरवलं की माझ्या बेबीच्या डेटापासून या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरण्याची माझी तयारी आहे, तर त्यानंतरची बाबू राहते ती म्हणजे मार्गदर्शनाची. माझं सर्वप्रथम त्याला म्हणणं आहे की मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जर मार्गदर्शन कुठलं असेल तर आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आणि अभ्यासक्रम यांना आपण डोळ्यासमोर ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, जे काही अत्यंत चांगले संदर्भ ग्रंथ आहेत, विविध संदर्भ ग्रंथ आहेत, त्यांचा देखील आपण चाळून वरिष्ठ चांगल्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून माहिती घ्यावी, जेणेकरून आपल्याला ठेच लागणार नाहीये. तिसरी गोष्ट, बरेच क्लासेस आहेत, त्यांचं देखील आपण यथोचित आपल्या इच्छेनुसार मार्गदर्शन घेतल्यानंतर नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर तिसरी गोष्ट माझं म्हणणं आहे की आपण एकदा ठरवलं की करायचंय, मार्गदर्शन भेटलं तर मात्र आपल्याला जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला सातत्यपूर्ण कष्ट करावे लागतील. मित्रांनो, मी 2008ची सर्वप्रथम मेन दिली होती. अवघ्या 27 दिवसामध्ये म्हणजे मला निकाल आला. एक मिनिट सांगतो की मी तयारी सुरुवात का केली. डीएडच्या काळामध्ये इंग्रजीचा पेपर होता आणि पेपरमध्ये आमच्या सर्व मित्रांनी मॅनेज केलं होतं आणि त्यामुळे काय आलं की आम्हाला जे काही, माझा स्वभाव एकदम सरळ असल्यामुळे मला खूप त्रास झाला आणि मी वडिलांना घेऊन तेव्हा ते सीओ रणजित देवल आमच्या हिंगोली त्यांना भेटलो की सर मला खूप त्रास होते की कृपया मला एक वेगळी जागा द्या. नंतर मला जागा दिला आणि मी ठरवलं की आपण देखील परीक्षा घेणारे व्हावेत, जेणेकरून आपण देखील चांगली स्ट्रिक्ट परीक्षा घेऊ शकतो, चांगली सक्त आणि पारदर्शक परीक्षा घेऊ शकतो. या उद्देशाने अभ्यासाला सुरुवात झाली आणि नंतर हा प्रवास सुरू झाला. परंतु डीए झाल्यामुळे वडिला आणि सर्व गावकऱ्यांच्या म्हणजे आपल्या गावामध्ये कुठे मार्गदर्शन नसल्यामुळं सर्वांचं म्हणणं होतं की अरे जा बाबा, कशाला डायरेक्ट मी इकडे तयारीसाठी आलो होतो. परंतु त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सतत तयारी न करता नोकरी जॉईन कर, कारण की आलेली भाकरी माणसाला सोडू नये. परंतु माझं एक सर्व वरिष्ठ आई वडील धारणा विनंती आहे की जरच आपल्या मुलाची खरंच खूप इच्छा असेल तर कमीत कमी 25-26 वर्षापर्यंत त्याला पूर्ण वेळ देऊ द्या. त्यानंतर दुसरी बाब, नंतर मला वेळ खूप कमी भेटला आणि एक मार्गदर्शन असल्यामुळे मला वेळ लागला. 2008 मध्ये मी 27 दिवसामध्ये अभ्यास करून अवघ्या 7 मार्कांना माझी परीक्षा, माझा रिझल्ट गेला. त्यानंतर पुन्हा गावाकडे गेलो, गावाकडे शाळेवरती कार्यरत, निर्मलग्राम इतर उपक्रम करत राहिलो आणि पुढे करत मध्ये गॅप पडला. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर यशस्वी सुरुवात झाली आणि PSI आणि त्यानंतर मागच्या परीक्षांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केलं. त्यानंतर मला त्यानंतरची गोष्ट वाटते की सातत्यपूर्ण कष्ट महत्वाचे आहेत, कारण की आम्हाला जे काही गिफ्ट दिले त्याच्यामध्ये लिहिलंय की असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. या गोष्टी देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की खरंच आपण जीवनामध्ये आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की उद्धरे दात्मन आत्मानाम
उद्धरेद आत्मनात्मानाम नात्माना साधेत आत्मेव ह्यात्मनो बंधुर आत्मेव रिपुरात्मन. अरे अर्जुना, तुला जर उद्धार करायचा असेल तर तुझा दुसरा कोणी करू शकत नाहीये. दुसरे सहाय्य करतील, परंतु तूच तुझा जीवनाचा मित्र आहेस आणि तू तुझा स्वतःचा शत्रू आहेस. नंतर जी गोष्ट मला सांगू इच्छिते की आपण याच्यामध्ये खूप प्रामाणिक राहावं, कारण की आपल्याला कळतं की आपण किती प्रामाणिकपणे कष्ट केलेले आहेत. मला जेवढा वेळ भेटला तेवढा खरंच मी प्रामाणिकपणे केलेला आहे, त्यामुळे मला स्वतःचा देखील अभिमान आहे. त्यानंतरची शेवटची गोष्ट, माझं जे यश इथपर्यंत आलेलं आहे आणि अजून खूप पुढे जायचं आहे. हे सर्व सामान्य लोकांच्या कामासाठी मला माझी बुद्धी नेहमी निगरवी राहावी, नेहमी जमिनीवर राहावी आणि सर्व सामान्यांच्या कामासाठी मी माझा देह जे काही जेवढं शक्य आहे तेवढं कष्ट करावा, हीच यासाठी आतापर्यंत यशामध्ये ज्यांनी मला मार्गदर्शन केलं ते माझे सर्वस्वी. माझं जे यश जे आहे ते माझे आईवडील, माझे वडील इथे व्यासपीठाच्या समोर विचारमंचाच्या समोर उपलब्ध आहेत. त्यानंतर आई इथे येऊ शकली नाही, खरंच आणलं असतं तर खूप आनंद झाला असतात. तिचे देखील जे उरलेले दिवस आहेत खूप आनंदात गेले असते. त्यानंतर त्या सर्व आई वडील, माझे जे मित्र यशस्वी झालेले आहेत त्यांचे आई वडील, त्यांचे आप्त भाऊ बहीण सर्वांसाठी आणि सर्व जे काही आम्हाला मार्गदर्शन लागले त्या सर्वांसाठी ह्या माझ्या 4 ओळी. मला घडविता घाट सुखाचा, आम्हा सर्वांना मला घडविता घाट सुखाचा, कोसळली कैकदा कधी मनाचे खचले मंदिर, पण सावरली कैकदा. मला घडविता घाट सुखाचा, कोसळली कैकदा कधी मनाचे खचले मंदिर, पण सावरली कैकदा. दरी कपारी ठेचाळत तू, आई दरी कपारी ठेचाळत तू, आपा उंच उचलिले मला तू कांडन केले. अगाई तू कांडन केले अन घडविले मला, अन घडविले मला. या सर्व आप्तांच्या चरणी माझे यश संपादन करून तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपण देखील एक चांगल्या भारताचे नागरिक होऊया, पुरोगामी विचाराचा वारसा पुढे नेऊया आणि एक आपला भारत एक चांगला आदर्श राष्ट्र निर्माण करण्याच्या मध्ये आपलं योगदान देऊया. याच शब्दासह मला इथे बोलण्याची संधी दिली, इथं आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल युनिक अकॅडमीचे समस्त श्रीमान्य तुकाराम जाधव सर यांना व समस्तांना माझ्या अत्यंत धन्यवाद. जय हिंद.